नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की आपण पाहिलं की दहिसर येथल्या बहुतांशी इमारती महापालिकेने जमीनदोस्त केल्या. त्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आणि आज आपण या ठिकाणी बातम्यांवर पाहतोय की आत्ता या क्षणी दिवाळ्यामध्ये अनधिकृत असणाऱ्या इमारती पाडण्यासाठी या ठिकाणी महापालिका सरसावली आहे. मित्रांनो, अनधिकृत या इमारतींना जे म्हटलं जातं आहे, या सर्व इमारती गेले 18 ते 20 वर्षापासूनच्या आहेत, जिथे लोक 18 ते 20 वर्ष वास्तव्यास आहेत. जी महानगरपालिका आता कर्तव्य दक्षावर आलेली आहे, आता ह्या घरातील लोकांना बेघर करायला सरसावते, त्या महापालिकेला मला विचारायचं आहे की त्या बांधकामाच्या वेळेस, ज्यावेळेस हे बांधकाम चालू होतं त्यावेळेस CC सर्टिफिकेट म्हणजे कन्स्ट्रक्शन कंप्लीशन सर्टिफिकेट त्या व्यावसायिकाला जेव्हा देण्यात आलं तेव्हा तुम्ही का झोपा काढत होता? त्यानंतर दिली जाणारी OC म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट की जे मिळाल्याशिवाय त्या इमारतीमध्ये कुणीही व्यक्ती राहू शकत नाही, ते सर्टिफिकेट देताना तुम्ही झोपा काढत होतात. बरं, हे बाजूला ठेवा. त्या इमारतींमध्ये वास्तव्यास गेलेल्या लोकांसाठी त्या ठिकाणी पुरवण्यात आलेली विद्युत, महापालिकेकडून पुरवण्यात आलेला जलप्रवाह, हे सगळं गेले 20 वर्ष चालू आहे. जर ती इमारत अनधिकृत होती तर या सर्व गोष्टी त्या इमारतीला कशा पुरवल्या गेल्या? मित्रांनो, फार दयनीय अशी स्थिती आहे. यांना 18-20 वर्षानंतर कळतं आहे की या इमारती अनधिकृत आहेत, तोपर्यंत यांना कळत नाही आहे. म्हणजे गेले 20 वर्ष हे भाडकाव या व्यावसायिकांकडून पैसेच खात राहिलेत आणि आज या सर्व आपल्यातील लोकांना, आपल्या गोरगरीब लोकांना हे बेघर करायला निघालेत. मित्रांनो, मला हे पाहून फार वाईट वाटतं आहे की कोणत्याही बातम्यांवरती कोणताही पक्षाचा नेता येऊन या लोकांबद्दल बोललेला मला दिसत नाही आहे. कोणताही पक्षकार त्यांच्या बाजूने उभा राहून मला लढताना दिसत नाही आहे. आज माजी मुख्यमंत्री शिंदे यांचा मनवण्यात येणार ठाणे जिल्ह्यामध्ये हे सगळं चाललं आहे. मग ते एकनाथ शिंदे आहेत कुठं? लाडक्या बहिणी आता बेघर होत आहेत, हे एकनाथ शिंदे आहेत कुठं? फडणवीस आहेत कुठं? उद्धव ठाकरे कुठं आहेत? राज ठाकरे कुठं आहेत? ह्यांना कळत नाही आहे. गेल्या 20 वर्षापर्यंत असणाऱ्या इमारती अचानक अनधिकृत होतात आणि अचानक लोकांची घरं बेघर करण्याची ऑर्डर निघते. आता मी पाहतोय त्या ठिकाणी उपायुक्त गेला ठाण्याचा शाणा, ज्याच्याकडे इमारत पाडण्याची पण कोणती नोटीस नाही आहे किंवा कुठचं परिपत्रक नाही आहे, की नाही आम्ही शपथनामा दिला आहे कोर्टाला की अनधिकृत इमारती आम्हाला 3 आठवड्यात. अरे, तुझ्या शपथनाम्याला कोण विचारत आहे? आधी तुझ्या महापालिकेकडून देण्यात आलेल्या परवानग्या याची चौकशी कर. त्या काळी कोणते अधिकारी होते की ज्यांनी ह्या इमारतींसाठी व्यावसायिकाकडून लाच खाऊन या परवानग्या त्या व्यावसायिकाला देण्यात आल्या? जर तिथं लाईट नसती, जर तिथं पाणी नसतं, जर त्या इमारतींची घरं विकली गेली नसती तर आज माझा जनसामान्य लोक तिथं राहायला गेला नसता. ते विकत घेईपर्यंत तुम्ही झोपा काढत होतात. या 20 वर्षात तुम्हाला कळालं नाही ते अनधिकृत आहेत. अरे, लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? लोकांची सजवलेली घरं तुम्ही तोडायला निघालात. आणि मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर पण येईल. हे नालायक लोक आपल्या मुंबईतल्या आपल्या हक्काच्या घरांवरती पण अनधिकृत इमारती म्हणून तोडायला कमी करणार नाही आहेत. अरे, ह्यांची घरं अधिकृत आहेत आणि आमची गोरगरिबांची अनधिकृत. अरे, लाजा कशा वाटत नाही आहेत? आज मी बघतोय इमारती 7-7 मजल्याच्या 5-5 मजल्याच्या इमारती आहेत, या अनधिकृत होत्या. मग गेल्या 20 वर्ष तुम्ही झोपा काढत होता काय? आणि जर तुम्हाला या इमारती पाडायच्या असतील, या प्रत्येक इमारतीतील लोकांना त्याच्या बदल्यात दुसरं घर द्यावं लागेल. अरे, गिरणी कामगारांना तुम्ही घरं देऊ शकला नाहीत, तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? ज्या गिरणी कामगारांना तुम्ही घरं देणार म्हटलात, त्या गिरण्या तुम्ही व्यावसायिकांच्या घशात घातल्या.
आणि मराठी माणूस आणि मराठी माणसांचे नेते म्हणून तुम्ही स्वतःला मिरवताय. अरे कमिशनखोर आहात तुम्ही नालायकांनो. आणि आज जर जागा झाल्या नाहीत तर महाराष्ट्रातून हा मराठी माणूस आणि हा मध्यमवर्गीय माणूस पूर्णपणे नाहीसा होईल. ही मुंबई तुमची राहणार नाही, ही मुंबई आमची राहणार नाही आणि राहिलेली तर नाहीच आहे. तुम्हाला अजूनही सांगतोय, वेळ गेलेली नाही. शहाणे बना आणि सर्वसामान्यांनी, सर्व लोकांनी या गोरगरिबांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. एकाही ठिकाणी मी बघितलं नाही, कोणत्याही आपल्या मीडियावरती या ठिकाणी त्यांच्याबद्दल 2 शब्द कोणी मांडलेले नाही आहेत. अरे मित्रांनो, आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर येणार आहे. तुम्ही हे ध्यानात घ्या. ह्यांना सर्वसामान्य माणसांना चिरडायचं आहे. हे स्वतः कोट्याधीश आहेत. एकेकाकडे 70-70, 80-80 हजार करोडची प्रॉपर्टी आहे. अरे काय जाणार तुम्ही पैसा? अरे कोरोनाने दाखवून दिलंय. तो बघा अंबानी 15,000 कोटी घरात राहत होता. कोरोनामध्ये तो पण बसला कैदवासामध्ये, पळून गेला परदेशामध्ये. की ते 15,000 करोडाचं 15,000 कोटींचं घर त्याला वाचवू शकत नव्हतं. याच्यावरून तरी तुम्ही शहाणे बना. आणि गोरगरिबांवरती होणाऱ्या अन्यायावर आता महापालिकेच्या निवडणूक येते. आम्ही दिशाभूल झालोत. ह्या विधान परिषदेमध्ये, ह्या लोकसभेमध्ये, ह्या विधानसभेमध्ये मूर्खपणा केला आपण, असंच वाटायला लागलंय. अरे हे कोणी पक्ष, कोणी जे पडले ते पण नालायक होते आणि जे निवडून आले ते पण नालायक आहेत. आता आपल्यापैकी सर्वसामान्यांनी या ठिकाणी या दलदलीमध्ये, या घाणीमध्ये उचलून या घाणेरड्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. अरे राजकारण हे समाजकारणावरती असतं. ह्यांच्या राजकारणात कुठे समाजकारण दिसतच नाही आहे. लोकांसाठी भलेपणा दिसतच नाही आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सर्वसामान्यांसाठी झटा. आणि हा व्हिडिओ सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत गेला पाहिजे. प्रत्येकाने ह्या लोकांच्या मागे जाऊन ठामपणे उभं राहायला पाहिजे. ही माझी नम्रतेची विनंती आहे. तुम्हाला जर कार्यवाही करायची तर करा, परंतु ह्या लोकांना त्या बदल्यात दुसरी घरं देणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण की गेले 20 वर्ष तुम्ही या ठिकाणी तुमचे डोळे बंद करून बसला होतात. गेले 20 वर्ष तुम्ही व्यावसायिकाकडून पैसे खात होतात आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला या सर्व गोरगरिबांना पर्यायी घरं द्यावी लागणार. आणि तीही त्याच ठिकाणी. ठाण्याची घरं पाडून तुम्ही बाहेर गावात कुठेतरी एखाद्या खेड्यामध्ये त्यांना घर द्याल, चालणार नाही. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.